Good evening, student. In previous lecture, we have started physiology of digestion. So या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डायजेशनची फिजिओलॉजी स्टार्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यात फर्स्ट डायजेशन इन माउथ स्टडी केलं. सो डायजेशन इन माउथ त्याच्यामध्ये माउथमध्ये मेकॅनिकल आणि बायोकेमिकल दोन्ही वेगळी डायजेशन होतं. सो ते आपण पाहिलेले. आज आपण डायजेशन इन स्टमक स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट पार्ट डायजेशन इन स्टमक. जसं आपण माउथमध्ये स्टडी केलं की माउथमध्ये दोन वेगळी डायजेशन होतं, मेकॅनिकल आणि केमिकल. तसं स्टमकमध्ये सुद्धा या दोन्ही वेगळी डायजेशन होतं. सो फर्स्ट आहे मेकॅनिकल डायजेशन आणि सेकंड केमिकल डायजेशन. सो फर्स्ट आपण मेकॅनिकल डायजेशन कसं होतं ते आपण पाहणार आहोत. सो इन डायजेशन इन स्टमक फर्स्ट पार्ट इज मेकॅनिकल डायजेशन. बघा, मेकॅनिकल डायजेशन मध्ये आपलं जे स्टमक आहे या स्टमक मध्ये मेनली फूड मटेरियल चर्निंगचं काम केलं जातं. सो जेव्हा आपण फूड मटेरियल घेतलेले आपल्या बॉडीमध्ये त्यानंतर स्टमक मध्ये 4 to 5 आवर्स साठी ते स्टोअर होतं. सो 4 to 5 आवर्स स्टोअर इन स्टमक. स्टमक मध्ये 4 to 5 आवर पर्यंत हे स्टोअर होणार आहे आणि जेव्हा हे स्टमक मध्ये स्टोअर आहे त्यावेळी या स्टमक मध्ये चर्निंग होतं. सो चर्निंगच्या प्रोसेस मध्ये फूड मटेरियल जे आहे ते अजून स्मॉल पार्टिकल मध्ये कन्वर्ट होतं. सो चर्निंग ब्रेक्स डाउन फूड पार्टिकल अँड कन्वर्ट इनटू स्मॉल पार्टिकल. सो चर्निंग ब्रेक डाउन फूड पार्टिकल. फूड पार्टिकल जे काही लार्ज पार्टिकल असतील तर ते ब्रेक करणं हे काम या चर्निंग मध्ये केलं जातं. याशिवाय चर्निंगमुळे जे फूड आहे इट गेट मिक्स विथ द गॅस्ट्रिक ज्यूस. सो स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट केलेला असतो तर त्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये सुद्धा फूड मटेरियल मिक्स होतं चर्निंगमुळे. सो ड्यू टू चर्निंग food get mixed with gastric juice. सो चर्निंग जे आहे त्याच्यामुळे फूड मटेरियल गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये प्रॉपरली मिक्स होतं. सो मेकॅनिकल डायजेशन मध्ये हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो फर्स्ट थिंग इन स्टमक फूड मटेरियल स्टोर्ड फॉर 4 to 5 hours. इन स्टमक देयर वन प्रोसेस ऑकर कॉल्ड चर्निंग. सो स्टमक मध्ये चर्निंग होतं किंवा स्टमकची जी थिक मस्क्युलर वॉल आहे आपण स्टडी केलेलं जेव्हा आपण क्रॉस सेक्शन मध्ये 4 लेयर स्टडी केले आपण एलिमेंटरी कॅनलच्या लाइनिंग मध्ये. तर त्यात आपण पाहिलेलं आहे की स्टमकच्या लाइनिंगला मस्क्युलरिस हा जो लेयर आहे तो थिक असतो. ओके, सो तो जो थिक लेयर आहे तो थिक लेयर त्याच्यामुळे चर्निंगची प्रोसेस होते आणि त्याच्यामध्ये फूड पार्टिकल अजून स्मॉल मध्ये कन्वर्ट होतात आणि जो काही स्टमक मध्ये सिक्रेट केलेला गॅस्ट्रिक ज्यूस आहे त्याच्यामध्ये हे फूड मटेरियल प्रॉपरली मिक्स होतं. सो हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. मेकॅनिकल डायजेशन नंतर नेक्स्ट आहे केमिकल डायजेशन. सो आता केमिकल डायजेशन जे आहे याच्यामध्ये कोणकोणते केमिकल रिलीज होतात स्टमक मध्ये आणि त्यांचा रोल कसा असतो त्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट म्युकोजा लेयर ऑफ स्टमक हॅज गॅस्ट्रिक ग्लँड. स्टेटमेंट बघा, म्युकोजा लेयर ऑफ स्टमक हॅज गॅस्ट्रिक ग्लँड. पुन्हा एकदा सांगते, आपण जे 4 लेयर स्टडी केले एलिमेंटरी कॅनलच्या लाइनिंगचे तर त्याच्यामधला सगळ्यात आउटरमोस्ट लेयर आपण स्टडी केला होता सेरोसा. सेरोसा नंतर त्याच्या नेक्स्ट आतला जो लेयर होता सेरोसा नंतर तो होता मस्क्युलरिस. मस्क्युलरिस नंतर सबम्युकोजा आणि म्युकोजा हे लेयर आपण पाहिले होते. तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक लेयरचं मॉडिफिकेशन सुद्धा बघितलं होतं. तर म्युकोजा हा जो लेयर आहे या लेयर मध्ये
गॅस्ट्रिक ग्लँड प्रेझेंट असतात. तर हे जी गॅस्ट्रिक ग्लँड आहे याच्यामध्ये मेनली 3 टाईपच्या सेल ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. सो बघा, म्युकोजा लेअर ऑफ स्टमक हॅज गॅस्ट्रिक ग्लँड. नाव ईच गॅस्ट्रिक ग्लँड has 3 types of cell. गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये आपल्याला 3 टाईपच्या सेल ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट सेल आहे म्युकस सेल, सेकंड आहे पेप्टिक सेल, थर्ड parietal or it is also called as oxyntic cell. Okay, so mucous cell, peptic cell आणि थर्ड सांगितली parietal किंवा तिला oxyntic cell असे म्हटलं जातं. आणि जी पेप्टिक सेल आहे त्या सेलला चीफ सेल असे म्हटलं जातं. तर हे सगळे नेम लक्षात ठेवायचे कारण या नेम वरती आधी क्वेश्चन विचारलेले आहे. सो पुन्हा एकदा रिपीट करते, स्टमकचा जो म्युकोजा लेअर आहे त्या लेअर मध्ये गॅस्ट्रिक ग्लँड प्रेझेंट असते आणि या गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये मेनली 3 टाईपच्या सेल आपल्याला पाहायला मिळतात. म्युकस सेल, सेकंड पेप्टिक सेल किंवा तिला चीफ सेल म्हटलं जातं, नेक्स्ट परायटल किंवा ऑक्झिंटिक सेल. सो या 3 टाईपच्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्या ज्या तिन्ही सेल आहेत ते वेगवेगळे डायजेस्टिव्ह ज्यूस किंवा वेगवेगळे एन्झाईम सिक्रेट करण्याचे काम करतात. मग या सेल कोणते एन्झाईम सिक्रेट करतात हे आपण पाहणार आहोत. सो सगळ्यांनी हे कंटेंट नोट करायचं आहे. सो प्रत्येक सेलचं नेम, त्या सेलने सिक्रेट केलेलं सिक्रेशन आणि त्या सिक्रेशनचं फंक्शन, ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो फर्स्ट सेल आहे म्युकस सेल आणि म्युकस सेल त्याच्या नेम मध्येच आहे. ती सेल काय सिक्रेट करणार आहे तर म्युकस सेल सिक्रेट म्युकस सिक्रेट करण्याचं काम करते. सो म्युकस सेल सिक्रेट म्युकस आणि हा जो म्युकस आहे त्याचं फंक्शन काय आहे ते आपण नंतर पाहूया. नेक्स्ट जी सेल आहे ती पेप्टिक सेल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज चीफ सेल. पेप्टिक सेललाच काय नाव दिलं चीफ सेल. आणि ही जी चीफ सेल आहे तिचं सिक्रेशन आहे पेप्सिनोजेन. पेप्सिनोजेन हा एक हार्मोन आहे. तर तो हार्मोन सिक्रेट करण्याचं काम किंवा त्याला प्रोएन्झाईम म्हटलेलं आहे. तर शब्द बघा, प्रोएन्झाईम हा वर्ड यूज केलेला आहे. कोणतं प्रोएन्झाईम यूज केलं जातं तर पेप्सिनोजेन. पेप्सिनोजेन हे प्रोएन्झाईम आहे. म्हणजे काय तर पेप्सिनोजेन या फॉर्म मध्ये जे सिक्रेट केलेले ते आता ऍक्टिव्ह नाहीये. त्याला ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे किंवा त्याला ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. जेव्हा तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल तेव्हा तो त्याचं काम करणार आहे. सो इनऍक्टिव्ह फॉर्म जो आहे एन्झाईमचा, पेप्सिनोजेन हा इनऍक्टिव्ह फॉर्म आहे एन्झाईमचा. तर या इनऍक्टिव्ह फॉर्मला प्रोएन्झाईम असं म्हटलं जातं. सो पेप्सिनोजेन हे प्रोएन्झाईम सिक्रेट करण्याचं काम पेप्टिक सेल करतात. आणि लास्ट राहिलेली आहे परायटल सेल किंवा जिला ऑक्झिंटिक सेल असंही म्हटलं जातं. तर ही जी परायटल सेल आहे मेनली हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट करण्याचं काम करेल. सो HCl सिक्रेट केलं जातं आणि HCl सोबतच अजून इंट्रिन्सिक फॅक्टर जे आहेत तेही सिक्रेट केले जातात. सो इंट्रिन्सिक फॅक्टर. सो तुम्हाला सेलचं नेम आणि त्यांचं सिक्रेशन. सो इन शॉर्ट गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये काय काय आहे, एक म्युकस आहे, त्यानंतर पेप्सिनोजेन आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि इंट्रिन्सिक फॅक्टर. या सगळ्या गोष्टी गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये प्रेझेंट आहेत. आता या सगळ्यातल्या प्रत्येक एका पॉइंटचं आपल्याला फंक्शन जे आहे ते डिटेल बघायचं. पण याच्या आधी आपण हे जे पाहिले ते अडल्ट गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये असणारे कंटेंट आहे. याशिवाय जे इन्फंट असतात म्हणजे न्यूबॉर्न बेबी जे असतात तर त्यांच्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये इन्फंट गॅस्ट्रिक ज्यूस also contain
रेनिन. वन मोर एन्झाईम त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं आणि ते जे एन्झाईम आहे त्याचं नेम आहे रेनिन. सो रेनिन हे नेम लक्षात ठेवा. फक्त हे जे एन्झाईम आहे ते स्मॉल चिल्ड्रन किंवा इन्फंट्स मध्ये प्रेझेंट आहे आणि अडल्टच्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये रेनिन हे एन्झाईम आपल्याला पाहायला मिळत नाही. सो एक्स्ट्रा अजून काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? रेनिन हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे. सो कशा कशाचे फंक्शन्स आपण पाहणार आहोत? फर्स्ट म्युकस, सेकंड पेप्सिनोजेन, नेक्स्ट हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, इंट्रिन्सिक फॅक्टर आहे आणि रेनिन आहे. ह्या सगळ्यांचे फंक्शन जे आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. सो याच्यामधला सगळ्यात फर्स्ट जो दिलेला आहे तो आहे म्युकस. म्युकसचा रोल काय असतो बघा. आपण बघितलं की स्टमक मध्ये परायटल सेल काय सिक्रेट करतात? हायड्रोक्लोरिक ऍसिड. सो फर्स्ट इज म्युकस. So mucus protect inner layer of stomach from the action of hydrochloric acid. So mucus जो आहे तो काय करणार आहे? तर हायड्रोक्लोरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा स्किन वरती किंवा आपल्या क्लोथ वरती ऍसिड पडतं तेव्हा त्या गोष्टी बर्न होतात. ते एवढं कॉन्सन्ट्रेटेड असतं. तसंच हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या स्टमक मध्ये प्रेझेंट आहे. सो या हायड्रोक्लोरिक ऍसिड मुळे आपलं स्टमक जे आहे त्याला अल्सर्स होऊ शकतात किंवा जखमा होऊ शकतात त्या ऍसिड मुळे. सो तसं होऊ नये यासाठी स्टमकचा जो इनर लेअर आहे म्हणजे सपोज जर हे स्टमक असेल आणि स्टमकचा जर हा इनर लेअर असेल तर त्या इनर लेअर वरती म्युकसचं प्रोटेक्टिव्ह कोट तयार झालेला असतो आणि त्या म्युकसमुळे हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे ते डायरेक्टली स्टमकच्या वॉलवरती ऍक्ट करत नाही. ओके, सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. म्युकसचं हे फंक्शन इट प्रोटेक्ट. बाकीच्या ठिकाणी आपण म्युकसचे फंक्शन पाहिले की ते ल्युब्रिकेट करतं आणि त्याच्यामुळे फूड मटेरियल इझिली पुढे ढकललं जातं. मात्र स्टमक मध्ये म्युकसचं वेगळं फंक्शन आहे. तो स्टमकच्या इनर वॉलचं प्रोटेक्शन करणार आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड पासून. सो पहिल्या सबस्टन्सचं म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूस मधला पहिला जो सबस्टन्स आहे म्युकस त्याचा आपण रोल पाहिला. नेक्स्ट आहे पेप्सिनोजेन. सेकंड पेप्सिनोजेन. सो फर्स्ट थिंग पेप्सिनोजेन इट इज प्रोएन्झाइम और इनएक्टिव्ह फॉर्म ऑफ एन्झाइम. पेप्सिनोजेन हा इनएक्टिव्ह एन्झाइम आहे. पहिल्यांदा त्याला ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. मग ऍक्टिव्हेट कसं केलं जातं? तर जे स्टमक मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट होते तर त्या हायड्रोक्लोरिक ऍसिड इनएक्टिव्ह एन्झाइमचं कन्व्हर्जन पेप्सिन या ऍक्टिव्ह एन्झाइम मध्ये करणार आहे. सो हे नीट लक्षात घ्या. पेप्सिनोजेन जो आहे पेप्सिनोजेन इनएक्टिव्ह फॉर्म आहे एन्झाइमचा. त्याचं ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्व्हर्जन कोणामुळे होतं? हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड पेप्सिनोजेन वरती ऍक्ट करतो आणि त्याचं कन्व्हर्जन पेप्सिन या ऍक्टिव्ह एन्झाइम मध्ये ते करणार आहे. एकदा पेप्सिन ऍक्टिव्हेट झालं किंवा ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये ते तयार झालं की ते पेप्सिन सेकंड काय करणार आहे बघा. इट दॅट पेप्सिन ऍक्ट्स ऑन प्रोटीन. प्रोटीन वरती ऍक्ट करतो आणि प्रोटीनचं कन्व्हर्जन स्मॉल पार्टिकल्स मध्ये ज्यांना आपण पेप्टोन आणि प्रोटिओजेस म्हणतो. सो प्रोटीन हे लार्ज स्ट्रक्चर आहे. त्याला जर ब्रेक केलं वेगवेगळ्या लोकेशनला तर त्याच्यापासून स्मॉल प्रोटिओजेस अँड पेप्टोन या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तयार होतात. सो दुसऱ्या ह्याचं फंक्शन कळलं का बघा. पहिली गोष्ट पेप्सिनोजेन कसलं एन्झाइम आहे? इनएक्टिव्ह एन्झाइम आहे. त्याचं ऍक्टिव्ह एन्झाइम मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी कोणाची हेल्प होते? हायड्रोक्लोरिक ऍसिड. नेक्स्ट बघा हे जे पेप्सिन ऍक्टिव्हेट झालेले आहे तर ते पेप्सिन प्रोटीनला ब्रेक करतात आणि त्याचं कन्व्हर्जन प्रोटिओजेस आणि पेप्टोन याच्यामध्ये करतो. या बाजूचा कंटेंट लिहिलं का बघा. म्युकस सेलने सिक्रेट केलेला आहे म्युकस, पेप्टिक सेल किंवा चिप सेलने सिक्रेट केलेला पेप्सिनोजेन आणि पॅरायटल सेलने HCl आणि इंट्रिन्सिक फॅक्टर सिक्रेट केलेले. सो आपण पेप्सिनोजेनचा रोल बघितला. यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत हायड्रोक्लोरिक ऍसिडचा रोल. सो बघा next is हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड जो आहे त्याचे वेगवेगळे फंक्शन आपल्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये असतात. तर सगळ्यात फर्स्ट हायड्रोक्लोरिक ऍसिड जो आहे इट
माउथमध्ये जो सलायवा सिक्रेट होतो तर त्या सलायवामध्ये सलायवरी अमायलेज हे एन्झाईम असतं आणि हे जे सलायवरी अमायलेज आहे ते किती pH ला काम करतं? काल मी तुम्हाला pH सांगितलं होतं. किती pH ला काम करतो तो? तर pH 6.8 साधारण न्यूट्रलच्या जवळ या pH ला तो काम करतो. मात्र जेव्हा फूड मटेरियल स्टमक मध्ये येतं आणि ते गॅस्ट्रिक ज्यूस बरोबर मिक्स होतं, एकदा मिक्स झालं की तिथे असणारा हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळे ऍसिडिक कंडिशन क्रिएट होते आणि ऍसिडिक कंडिशन मध्ये अमायलेजची ऍक्शन जी आहे ती स्टॉप होते. सो हे हायड्रोक्लोरिक ऍसिडचं फर्स्ट फंक्शन आपण बघितलं. सेकंड थिंग, आपण जे फूड मटेरियल खातोय त्यात जर जर्म्स आलेले असतील तर ते जर्म्स किल करण्याचं काम हायड्रोक्लोरिक ऍसिड करतो. सो इट किल जर्म्स इन फूड. आपण खाल्लेल्या फूड मध्ये जर जर्म्स असतील तर त्याला किल करणं हेही हायड्रोक्लोरिक ऍसिडचा रोल आहे. जसं आपण पाहिलं की सलायवामध्ये लायसोझाइम हे जे एन्झाईम आहे ते अँटीबॅक्टेरियल आहे, तसं इथं हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे ते अँटीबॅक्टेरियल आहे, जर्म्सना किल करणारे. ओके, त्यानंतर थर्ड रोल आपण आताच पाहिला, कन्व्हर्ट इनॅक्टिव्ह पेप्सिन inactive pepsinogen to active pepsin. inactive pepsinogen चं कन्वर्जन ऍक्टिव्ह पेप्सिन मध्ये करण्याचं काम कोण करणार आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड, हाही त्याचा रोल आहे. याशिवाय ऍसिडिक मीडियम क्रिएट करणं हेही याचा रोल आहे. सो हे आपण वेगवेगळे फंक्शन्स बघितले हायड्रोक्लोरिक ऍसिडचे. फर्स्ट, इट स्टॉप्स ऍक्शन ऑफ सलायवरी अमायलेज. का अमायलेजची ऍक्शन स्टॉप होते? कारण अमायलेज फक्त 6.8 pH लाच काम करू शकतो, त्यापेक्षा कमी ऍसिडिक pH जर झाला तर त्याची ऍक्शन स्टॉप होते. नेक्स्ट, हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळे फूड मध्ये असणारे जर्म्स किल होतात. याशिवाय इनॅक्टिव्ह पेप्सिनोजेनचं कन्वर्जन ऍक्टिव्ह पेप्सिन मध्ये करणं हे सुद्धा हायड्रोक्लोरिक ऍसिडचं फंक्शन आहे. सो आपण फर्स्ट म्युकसचा रोल बघितला, नेक्स्ट पेप्सिनोजेनचा बघितला, थर्ड हायड्रोक्लोरिक ऍसिडचा बघितला. याशिवाय अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे इंट्रिन्सिक फॅक्टर. इंट्रिन्सिक फॅक्टरचा काय रोल असतो बघा? इंट्रिन्सिक फॅक्टर हेल्प इन ऍब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन B12. इंट्रिन्सिक फॅक्टर जो आहे त्याचा मेन रोल आपल्या डाएटमध्ये जे काही विटॅमिन B12 आपण घेतलेलं असेल तर त्या B12 च्या ऍब्सॉर्प्शनसाठी इंट्रिन्सिक फॅक्टर गरजेचा असतो. सो इंट्रिन्सिक फॅक्टर असेल तर विटॅमिन B12 ऍब्सॉर्ब होणार आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा की इंट्रिन्सिक फॅक्टरचा रोल काय आहे? इट हेल्प इन ऍब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन B12. त्यानंतर नेक्स्ट अजून एक सांगितलं की जे इन्फंट असतात त्यांच्या स्टमक मध्ये किंवा गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये रेनिन हे एक एन्झाईम असतं. रेनिनचा काय रोल असतो त्यांच्यामध्ये बघा? Okay, so in infant, renin is found in their gastric juice, and this renin act on casein. So first, it act on casein. Casein काय आहे? तर मिल्क प्रोटीन आहे. मिल्क मध्ये असणारा प्रोटीन आहे. मग आता हे जे मिल्क प्रोटीन आहे त्याच्यामध्ये जेव्हा त्याच्यावरती रेनिनची ऍक्शन होते अलॉंग विथ कॅल्शियम, हे जे केझिन आहे त्याचं कर्डलिंग होतं. तर कर्ड म्हणजे दही तयार होणं. तुम्हाला माहिती आहे मिल्क मधलं प्रोटीन सगळं कोॲग्युलेट होतं, एकत्र येतं आणि घट्ट साखर तयार होतं, त्याला आपण दही म्हणतो. इन शॉर्ट, दह्यामध्ये प्रोटीन जे आहे ते सगळं कोॲग्युलेट झालेलं असतं. तसं इन्फंट जे त्यांचं मेन डाएट मिल्क आहे, मग त्या मिल्कच्या डायजेशनसाठी हा रेनिन हेल्प करतो. तर त्यांच्यामध्ये रेनिन मिल्कमध्ये असणाऱ्या केझिनवरती ऍक्ट होतं. केझिन जे आहे हे मिल्क प्रोटीन आहे. सो हे लक्षात घ्या, केझिन इट इज ए मिल्क प्रोटीन. केझिन मिल्क प्रोटीन आहे. ओके, नेक्स्ट हे जे केझिन आहे याच्यामध्ये अलॉंग विथ कॅल्शियम मिल्कचं कर्डलिंग करण्याचं काम हे रेनिनमुळे होत असतं. सो रेनिन ब्रिंग अबाउट कर्डलिंग ऑफ मिल्क. इकडे लिहिते रेनिन ब्रिंग अबाउट कर्डलिंग ऑफ मिल्क. मिल्कचं कर्डलिंग केलं जातं म्हणजे काय? तर प्रोटीन कॅल्शियमच्या बरोबर ते रेनिनमुळे त्याचे प्रोटीन आहे ते सगळं कोॲग्युलेट होतं आणि दह्यासारखं स्टमक मध्ये ते तयार होतं.
Next, pepsinogen. It is inactive form of enzyme. When hydrochloric acid act on the pepsinogen, it get converted into the active form, which is called as pepsin. Next, this pepsin acts on protein. प्रोटीन वरती ऍक्ट करतं हे पेप्सिन आणि त्याचं कन्वर्जन प्रोटिओजेस किंवा पेप्टोन यांच्यामध्ये केलं जातं. नेक्स्ट आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. 3 रोल राहिले. फर्स्ट, इट स्टॉप्स ऍक्शन ऑफ सलायव्हरी अमायलेज. नेक्स्ट, इट कीप जर्म्स इन फूड. नेक्स्ट, इट कन्वर्ट इनॅक्टिव्ह पेप्सिनोजेन टू ऍक्टिव्ह पेप्सिन. इनॅक्टिव्ह पेप्सिनोजेनचं कन्वर्जन ऍक्टिव्ह पेप्सिन मध्ये करतो. इंट्रिन्सिक फॅक्टर व्हिटॅमिन B12च्या ऍब्झॉर्प्शनसाठी लागतो आणि रेनिन जे इन्फंटच्या मिल्कमध्ये प्रेझेंट आहे. तर या रेनिनमुळे काय होतं, तर मिल्कमधलं केझिन नावाचं जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनचं कर्लिंग होतं आणि नंतर ते मिल्क प्रोटीन डायजेस्ट करण्यासाठी दुसरं पेप्सिन हेच एन्झाइम मदत करतं. सो दिस इज अबाउट दी गॅस्ट्रिक ज्यूस अँड इट्स बायोकेमिकल ॲक्शन. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे जे चाईम आहे, सॉरी आता जे स्टमकमध्ये डायजेस्ट झालेलं सेमी सॉलिड फूड आहे, तर ते सेमी फ्लुइड ॲसिडिक फूड जे त्याला म्हटलं जातं चाईम. ओके, सो सेमी फ्लुइड ॲसिडिक फूड semi-fluid acidic food in stomach called chyme. सो माउथ मध्ये जेव्हा फूड मटेरियल म्युकस सोबत बाइंड होतात माउथ पार्टिकल आणि फूडचं बॉल लाइक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला आपण बोल्यूस असं म्हणतो. तसं आता गॅस्ट्रिक ज्यूसची ऍक्शन झाल्यानंतर आपण खाल्लेलं जे फूड मटेरियल आहे ते आता सेमी फ्लुइड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं. याशिवाय ते ऍसिडिक आहे आणि या कंडिशन मधल्या फूडला आपण चाईम किंवा कायम असं म्हणतो. सो हा एक वर्ड लक्षात ठेवा. सो दिस इज अबाउट द डायजेशन ऑफ फूड इन स्टमक. आता एवढ्या डायजेशन नंतर हे जे चाईम आहे ते स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाइन मध्ये पुश केलं जातं आणि जाताना कोणत्या स्फिंक्चर मधून जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणत्या स्फिंक्चर मधून जातं सांगा पटकन. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. फर्स्ट आपण बकल कॅव्हिटी मध्ये किंवा ओरल कॅव्हिटी मध्ये स्टडी केलं. ओरल कॅव्हिटी मध्ये सलायव्हरी अमायलेज हा एकच एन्झाइम आहे जो स्टार्चला डायजेस्ट करायला हेल्प करेल आणि आपण जेवढं स्टार्च खातो त्यातलं 30% स्टार्च बकल कॅव्हिटी मध्ये डायजेस्ट होतं. त्यानंतर म्युकस आणि बाकीच्या रोल आपण पाहिला. नेक्स्ट आपण स्टमक स्टडी केलं. स्टमक मधलं डायजेशन तुमच्या लक्षात आलं असेल की बकल कॅव्हिटीपेक्षा थोड्या जास्त गोष्टी गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये आहेत आणि थोडं जास्त डायजेशन इथे झालं. नेक्स्ट आपण जे स्मॉल इंटेस्टाइन स्टडी करणार आहोत याच्यामध्ये 3 टाईपचे ज्यूस जे आहेत ते सिक्रेट केले जातात. तर सगळ्यात पहिली गोष्ट कोणते 3 ज्यूस आहेत आणि त्या प्रत्येक ज्यूस मध्ये काय काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या आणि नंतर त्या प्रत्येक ज्यूसचं आपण डायजेशन कसं, तो ज्यूस डायजेशन कसं कॅरी आउट करतो हे आपण सिक्वेन्सने एक एक पाहणार आहोत. सो अजिबात कन्फ्युजन करू नका कारण स्मॉल इंटेस्टाइन मध्ये बरंच डिटेल दिलेलं आहे ते डायजेशन. कारण 3 ज्यूस आहेत, बरेच एन्झाइम आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे रोल आहेत. सो पहिल्यांदा आपण फक्त ज्यूस आणि त्यांचे कंपोनंट लक्षात घेऊया. Next is digestion in small intestine. ठीक आहे, आता स्मॉल इंटेस्टाइन मधलं डायजेशन आपण पाहणार आहोत. सो स्मॉल इंटेस्टाइन मध्ये कोणकोणते ज्यूस सिक्रेट होतात त्यांचे पहिल्यांदा मी नेम सांगते. सो इन द स्मॉल इंटेस्टाइन इंटेस्टिनल ज्यूस, बाइल ज्यूस अँड पॅनक्रियाटिक ज्यूस, these 3 ज्यूस आर मिक्स्ड विथ द फूड. सो कोणते 3 ज्यूस? फर्स्ट आपण बाइल ज्यूस घेऊया. फर्स्ट इज बाइल ज्यूस. ओके, सेकंड इज पॅनक्रियाटिक ज्यूस.
यापैकी इंटेस्टिनल ज्यूसला सक्सस एंटेरिकस असं सुद्धा म्हटलं जातं. सो पहिल्यांदा हे 3 ज्यूस बघा. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये फूड मटेरियल जे काही कम्प्लिटली डायजेस्ट होणार आहे. सो कम्प्लीट डायजेशन स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होणार आहे आणि या डायजेशनसाठी 3 टाईपचे ज्यूस इथं प्रेझेंट आहेत. बाईल ज्यूस, पॅनक्रियाटिक ज्यूस, इंटेस्टिनल ज्यूस. अजून एक मी वर्ड सांगितला तुम्हाला, इंटेस्टिनल ज्यूस जो आहे त्याला सक्सस एंटेरिकस असं सुद्धा म्हटलं जातं. नेम नीट लक्षात ठेवा. सक्सस एंटेरिकस हे जर नेम नाही लक्षात राहिला तर त्या नेम यूज करून विचारलेला क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही. सो इंटेस्टिनल ज्यूस इज ऑल्सो कॉल्ड ॲज सक्सस एंटेरिकस. नेक्स्ट बघा, बाईल ज्यूस जो आहे त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट बाईल पिगमेंट असतात. फर्स्ट इज बाईल पिगमेंट. पिगमेंट या वर्डचं मीनिंग होतं कलर्ड सबस्टन्स. कलर्ड सबस्टन्स किंवा ज्या सबस्टन्सला कलर आहे अशा गोष्टी. तर आता बाईल ज्यूस मध्ये 2 बाईल पिगमेंट प्रेझेंट असतात, बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन. हे त्या पिगमेंटचे नेम आहेत, नीट लक्षात ठेवा. बिलिरुबिन अँड बिलिवर्डिन. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, बिलिरुबिन अँड बिलिवर्डिन. आता हे पिगमेंट आहेत आणि पिगमेंटचं काम असतं की कलर इम्पार्ट करणं. तर मोस्टली आपलं जे फिसिस आहे, वेस्ट मटेरियल जे आहे तर त्या वेस्ट मटेरियलला कलर देण्याचं काम हे बिलिरुबिन बिलिवर्डिन करतात. पण त्याच्या आधी हे बिलिरुबिन बिलिवर्डिन तयार कसे झाले तर सगळ्यात फर्स्ट थिंग बाईल ज्यूस तयार कोणी केलेला असतो? लिव्हरनी. लिव्हरनी तयार केलेला बाईल ज्यूस. मी वेगवेगळ्या डक्टचे तुम्हाला नेम सांगितले होते, हिपॅटिक डक्ट, त्यानंतर सिस्टिक डक्ट, कॉमन बाईल डक्ट हे आपण पाहिलं होतं. तर लिव्हरनी सिक्रेट केलेला बाईल ज्यूस गॉल ब्लॅडरमध्ये स्टोअर केला जातो आणि गॉल ब्लॅडर मधून नंतर तो हिपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट मधून तो डिओडेनममध्ये स्मॉल इंटेस्टाईन मध्ये रिलीज केला जातो. सो बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन बाईल ज्यूस मध्ये आले म्हणजे कुठे तयार झालेले? लिव्हरमध्ये. लिव्हरमध्ये आरबीसीस ब्रेक होतात. ओल्ड ज्या आरबीसी आहेत त्या ब्रेक केल्या जातात आणि ओल्ड आरबीसीस मध्ये हिमोग्लोबिन हे जे पिगमेंट आहे ते पिगमेंट ब्रेक करून बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन तयार होतं. हे नीट लक्षात ठेवा. बिलिरुबिन बिलिवर्डिन कशापासून तयार झालं? ओल्ड आरबीसी मधल्या हिमोग्लोबिनला ब्रेक केल्यानंतर हे पिगमेंट तयार होतात. सो फर्स्ट बाईल पिगमेंट तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट बाईल सॉल्ट आहे. बाईल सॉल्ट जसं की सोप किंवा डिटर्जंट त्यांना आपण सॉल्ट म्हणतो, तसं ते जे सोप आहेत ते आपला फोम तयार करण्याचं काम करतात किंवा ऑइली लेयर जो आहे तो रिमूव्ह करण्याचं काम करतात. तसं आपण डाएटमध्ये घेतलेले जे काही फॅट्स आहेत ते फॅट इमल्सिफाय करण्यासाठी, वॉटरमध्ये मिक्स करण्यासाठी इथं 2 सॉल्ट आहेत. याला बायोलॉजिकल डिटर्जंट म्हटलं तरी चालेल. सो बाईल सॉल्ट याच्यामध्ये 2 येतात, सोडियम ग्लायकोकोलेट आणि सेकंड आहे सोडियम टॉरोकोलेट. ओके, फर्स्ट आहे सोडियम ग्लायकोकोलेट and second one is sodium taurocolate. ठीक आहे, हे दोन्ही बॉईल सॉल्ट आहेत, यांचे नेम नीट लक्षात ठेवा. हे याच्यामध्ये प्रेझेंट आहे. याशिवाय बाईल ज्यूस मध्ये कोलेस्टेरॉल आणि फॉस्फोलिपिड सुद्धा प्रेझेंट असतात. कोलेस्टेरॉल अँड फॉस्फोलिपिड बट नो एनी एन्झाईम. इथं वरती लिहिते नो एन्झाईम. हे महत्त्वाचं आहे. बाईल ज्यूस असा आहे की त्याच्यात कुठलंच एन्झाईम प्रेझेंट नाही. आपण सलाइवा बघितला तिथं अमायलेज नावाचं एन्झाईम होतं. गॅस्ट्रिक ज्यूस आपण आता शिकला, गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये रेनिन आहे किंवा पेप्सिन आहे, ते 2 एन्झाईम आपण तिथं पाहिले. आता या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईन मध्ये या दोन्ही ज्यूस मध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस ॲज वेल ॲज सक्सस एंटेरिकस दोन्ही मध्ये एन्झाईम प्रेझेंट असतात. एकमेव बाईल ज्यूस आहे ज्याच्यामध्ये कोणतंही एन्झाईम नाहीये. मग काय काय सांगितलं? बाईल पिगमेंट, बाईल सॉल्ट, कोलेस्टेरॉल आणि फॉस्फोलिपिड. बाईल पिगमेंट बिलिरुबिन बिलिवर्डिन, बाईल सॉल्ट सोडियम ग्लायकोकोलेट आणि सोडियम टॉरोकोलेट. बाईल पिगमेंट कलर देण्याचं काम करतात आणि बाईल सॉल्ट मी तुम्हाला सांगितलं की जसं सोप म्हणजे पण एक सॉल्ट असतो तसे हे सॉल्ट आहे. बायोलॉजिकल डिटर्जंट आहे जे फॅट्सना इमल्सिफाय करण्यासाठी हेल्प करतील, फोमिंग करतील. ओके, सो दिस इज अबाउट दी बाईल ज्यूस. बाईल ज्यूस नंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत
पॅनक्रियाटिक ज्यूस. पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये काय काय कंटेंट प्रेझेंट असतं ते बघा. सो पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये जे एन्झाईम प्रेझेंट आहेत ते जर लक्षात घ्यायचे असतील तर आपण डाएट मध्ये काय काय घेतो हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. तर मेनली आपण डाएट मध्ये कार्बोहायड्रेट घेतो आणि कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करण्यासाठी अमायलेज नावाचं एन्झाईम लागतं. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की सलायवामध्ये अमायलेज आहे त्याला आपण सलायवरी अमायलेज म्हणतो. तसं पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये जे अमायलेज आहे याला पॅनक्रियाटिक अमायलेज असं म्हटलं जातं. सो पहिली गोष्ट इथं अमायलेज प्रेझेंट आहे. अमायलेज नंतर हे अमायलेज कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट लायपेजेस आहे. लायपेजेस हे जे एन्झाईम आहे ते लिपिड्सना डायजेस्ट करण्यासाठी त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आणि लायपेजेस नंतर इनॅक्टिव्ह एन्झाईम असतात प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी. त्यात एक आहे ट्रिप्सिनोजेन, दुसरा आहे कायमोट्रिप्सिनोजेन. ट्रिप्सिनोजेन आणि सेकंड कायमोट्रिप्सिनोजेन. ओके, सो बघा अमायलेज कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करण्यासाठी, लायपेज लिपिडना डायजेस्ट करण्यासाठी आणि हे दोन्हीही प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी असणारे एन्झाईम्स आहेत. सो आपण डाएटमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड याच गोष्टी घेत असतो आणि त्यांच्या डायजेशनचे सगळे एन्झाईम आहेत. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. फर्स्ट इज अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिनोजेन आणि कायमोट्रिप्सिनोजेन. हे एन्झाईम पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये मेनली प्रेझेंट असतात. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे सक्सस एंटेरिकस. सक्सस एंटेरिकस इंटेस्टिनल ज्यूस. इंटेस्टाइनच्या लाइनिंगला ज्या ग्लँड्स आहेत त्याही काही एन्झाईम सिक्रेट करतात. तर त्याच्यामध्ये कोणते प्रेझेंट आहेत बघा. त्यातला फर्स्ट डायपेप्टिडेज, लायपेज. आता हे जे एन्झाईमचे नेम आहेत हे कधी लक्षात राहतील जेव्हा तुम्ही पॅनक्रियाटिक ज्यूसचे ऍक्शन स्टडी कराल, प्रोडक्ट तुम्हाला कळतील तेव्हा तुम्हाला सक्सस एंटेरिकस मधले एन्झाईमचे नेम लक्षात राहतील. सध्या फक्त ऐका डायपेप्टिडेजेस, त्यानंतर लायपेजेस आणि डायसॅकॅरायडेज हे एन्झाईम जे आहेत ते इथे प्रेझेंट असतात. डायसॅकॅरायडेज. ओके, याशिवाय पॅनक्रियाटिक ज्यूस जो आहे याच्यामध्ये अजून एक एन्झाईम प्रेझेंट असतात, न्यूक्लियस. न्यूक्लियस हे जे एन्झाईम आहे हे न्यूक्लिक ऍसिड डायजेस्ट करण्यासाठी हेल्प करतं. आपण जे प्लांट ओरिजिनेटेड किंवा ॲनिमल ओरिजिनेटेड मटेरियल खातो त्याच्यामध्ये त्यांच्या सेल असतात आणि सेलमध्ये न्यूक्लियस, तर ते डायजेस्ट करण्यासाठी हा हेल्प करतो. सो कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करण्यासाठी अमायलेज, लिपिडना डायजेस्ट करण्यासाठी लायपेज, प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी ट्रिप्सिनोजेन आणि कायमोट्रिप्सिनोजेन आणि न्यूक्लिक ऍसिडला डायजेस्ट करण्यासाठी हे पॅनक्रियाटिक ज्यूस. इंटेस्टिनल ज्यूस मध्ये तुम्हाला सांगितलं डायपेप्टिडेजेस, नेक्स्ट सांगितलं लायपेजेस, नेक्स्ट डायसॅकॅरायडेज यासारखे एन्झाईम असतात. याशिवाय इंटेस्टाइनच्या लाइनिंगला म्युकस सेल प्रेझेंट आहे ज्या म्युकस सिक्रेट करण्याचं सुद्धा काम करतात. म्युकस सेल सिक्रेट म्युकस सिक्रेट करण्याचं काम करतात. सो इंटेस्टाइनच्या लाइनिंगला असणारे आपण किंवा इंटेस्टाइन मध्ये सिक्रेट होणारे 3 टाइपचे ज्यूस आणि त्यांच्यामध्ये कंपोनंट बघितले. हे सगळे कंपोनंटचा रोल आपल्याला पाहायचा आहे. सो तुम्हाला अंदाज येईल हे खूप डिटेल आहे. फर्स्ट बाइल ज्यूस, त्यात बाइल पिगमेंट, बिलिरुबिन, बिलिवर्डिन. नेक्स्ट बाइल सॉल्ट, बाइल सॉल्ट, सोडियम ग्लायकोकोलेट अँड सोडियम टॉरोकोलेट, कोलेस्टेरॉल अँड फॉस्फोलिपिड. पॅनक्रियाटिक ज्यूस आहे त्याच्यामध्ये अमायलेज, लायपेजेस, ट्रिप्सिनोजेन, कायमोट्रिप्सिनोजेन आणि न्यूक्लियस पाहिजे. आणि इंटेस्टिनल ज्यूस जे आहे त्याच्यामध्ये इंटेस्टिनल ज्यूसला सक्सस एंटेरिकस म्हणतात. त्याच्यामध्ये डायपेप्टिडेजेस, लायपेजेस आणि डायसॅकॅरायडेज हे एन्झाईम आपण तिथे पाहिलेले आहेत. आता या सगळ्यांचा रोल आपल्याला स्टडी करायचा आहे. सगळ्यांनी पहिल्यांदा अशी लिस्ट लिहून घ्या. शिवाय म्युकस सेल असतात ज्या म्युकस सिक्रेट करतात. एकदा तुम्हाला हे समजलं की ह्या प्रत्येकाचा रोल